पाणी टंचाई आणि जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील छानशी खेडी पाणी पुरवठा योजना व्यतिरिक्त गावातील लोक पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतूने बंद बाटली व कॅनचा पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत। याचा थोडाफार परिणाम मातीचे माठ विकणाऱ्या व्यावसायिकांवर होताना दिसत आहे। परिसरातील गत 3-4 वर्षांपासून पाणपोईवरील रांजण सुद्धा कालबाह्य होत असताना दिसत आहे। पाणी टंचाई असल्यामुळे रांजण भरण्याकरिता मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे पाणपोई लावणारे सेवाभावी सुद्धा आता रेडीमेड पाण्याच्या कॅनचा वापर करीत असून वाटसरूची तहान भागवत आहेत। ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास कॅनचा वापर करीत आहेत। त्यामुळे माठांच्या विक्रीत घट आली आहे। म्हणून गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठाचे अस्तित्व धोक्यात आले आहे। मूर्तिजापूर शहरात पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार करतात। तसेच यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तपोना येथील प्रसिद्ध माठ येथे विक्री करीत आहेत। गत वर्षीपेक्षा यावर्षी माठ विक्री व्यवसायाला अच्छे दिन नसल्याचे माठ विक्रेत्याने VC न्यूज जवळ सांगितले। माठ तयार आणतो मी, माझा 6-7 वर्षापासून व्यवसाय आहे माठाचा। मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कसे भाव आहे? या मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी बरे भावात आहे। जे आता कॅनचं पाणी येते किंवा कॅनाने पाणी विकतात त्याचा आपल्या धंद्यावर काही परिणाम होतो का? परिणाम होतो, पण तसा जास्त होत नाही, काऊन की आजकाल लोक माठातलंच पाणी पितात। 40 रुपये भाव आहे आणि 120-110 रुपयाला विकणं चालू आहे। मागच्या वर्षीपेक्षा गिरायकी कशी आहे? बरी आहे थोडी। म्हणजे त्याचं कॅनचं पाणी आलेलं आहे, कॅन विकल्याचं त्याचा तुमच्या धंद्यावर काही परिणाम होतो का? नाही, काहीच परिणाम नाही होत। थोडाफार परिणाम होतो, पण ते कसं आहे, आता कॅनचं जे पाणी आहे ते वेगळं येते आणि माठातलं पाणी एकदम शुद्ध पाणी राहते माठातलं, त्यामुळे जास्त परिणाम होतो। VC न्यूज अमरावती।